की धान उत्पादक शेतकरी यावेळेस संकटात आहे, अडचणीत आहे. कारण अवकाळी पावसामुळे धान कापणीचा हंगाम होता, त्यावेळेसच ते धान कापणी झाली आणि पाऊस आला. त्यामुळे आपण मागच्या वर्षी 700 रुपये बोनस दिला. यावर्षी सुद्धा अत्यंत नुकसान मोठ्या प्रमाणात झालं. ते त्या धानाचं पाखड झालं, धान खरेदी होत नाहीये अशी परिस्थिती आहे. म्हणून धानाला 1000 रुपये बोनस ह्या नाही एक क्विंटल एका क्विंटलच्या मागे 1000 मागच्या वेळेस जे दिलं. अरे 20,000 रुपये हेक्टरी जे काही बोनस आहे. धानाच्या शेतकऱ्याला यापूर्वी सरकारने मदत केली आहे, यापुढेही सरकार मदत करेल. त्या संदर्भातली सगळी माहिती घेऊन त्याची योग्य जी काय अनाउन्समेंट आहे ती आम्ही करू. ठीक आहे मित्रांनो, राज्याचं हिवाळी अधिवेशन मागच्या 8 दिवसापासून चालू होतं, ते काल त्याची समाप्ती झाली. या हिवाळी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात काही घोषणा करण्यात आल्या, नवीन योजनांच्या देखील घोषणा करण्यात आल्या आणि जे काय अतिवृष्टीचं जे पॅकेज आहे, जे 31,000 कोटी रुपयाचं जे राज्य शासनाने घोषित केलं होतं, त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण हे सरकारच्या माध्यमातून विरोधकांना देण्यात आलं. प्रश्न उत्तराच्या लाईव्हमध्ये हे बरेचसे प्रश्न हे सरकारच्या माध्यमातून ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला गेला आणि याच्यामध्येच सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा होता, तो म्हणजे धान बोनसबद्दलचा. मित्रांनो, धान बोनस हे राज्यातील शेतकऱ्यांना मिळणं हे तितकंच गरजेचं आहे, कारण धानाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. मग ते उत्तर महाराष्ट्र असू द्या, विदर्भ असू द्या, कोकण असू द्या, या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला होता आणि या पावसाच्या पार्श्वभूमीवरती तिथं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं आणि राज्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्यांना अतिवृष्टी पॅकेज घोषित करण्यात आलं. मग ज्यामध्ये सोयाबीन असेल, सर्वच पिकं असतील, त्याच्यामध्ये फक्त धानाला हे बोनस मिळालेलं नाही आहे आणि धानाला बद्दल काय सरकार घोषणा करतं याकडे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती लक्ष होतं. पण मित्रांनो, हिवाळी अधिवेशन पार पडून देखील धान बोनसबद्दल विचारणा सरकारला प्रश्नाच्या माध्यमातून करण्यात आली, पण शेतकऱ्यांना पाहिजे त्या पद्धतीनं त्याचं उत्तर सरकारच्या माध्यमातून देण्यात आलं नाही, ते उत्तर टाळण्यात आलं. मित्रांनो, असं असताना धान बोनस मिळू शकतो का? तर नक्कीच मिळू शकतो आणि तो मिळायलाच पाहिजे. मित्रांनो, आता जरी हिवाळी अधिवेशनामध्ये त्याची घोषणा झालेली नसली तरी सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय जारी करून त्या शेतकऱ्यांना धान बोनस दिला जाऊ शकतो. मित्रांनो, किंवा जे फेब्रुवारीमध्ये जे बजेट सादर होतं त्या अधिवेशनामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना हे बोनस जाहीर केल्या जाऊ शकतं. मित्रांनो, कारण बाकीच्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती 31,500 कोटी रुपयाचं पॅकेज घोषित करण्यात आलं, पण धान उत्पादकांना अद्यापपर्यंत कोणतंही पॅकेज किंवा कोणत्याही प्रकारची घोषणा त्यांना करण्यात आलेली नाही आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्या शेतकऱ्यांना धान बोनस 100% मिळणार आहे, पण त्याबद्दलची घोषणा मात्र या हिवाळी अधिवेशनामध्ये होऊ शकली नाही. ही एक खेदाची गोष्ट म्हटल्या जाईल. मित्रांनो, धान बोनस याच्यासाठी देखील महत्त्वाचं आहे की मागच्या वर्षी देखील धान उत्पादक शेतकऱ्यांना हे धान बोनस दिलं गेलेलं होतं आणि यावर्षी देखील दिल्या जाऊ शकतं आणि दिल्या जाईलच असं कन्फर्म आहे. पण नक्की सरकार त्याबद्दल कधी सकारात्मक होतं आणि कधी त्याबद्दलची घोषणा होते हे मात्र बघावं लागणार आहे. चला मित्रांनो, धन्यवाद.